नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी सकाळीच कुठे चालली आहे, तर डोंबिवलीला निघालेली आहे मी. दोन्ही मुलं झोपलेली म्हणून मी आईला बोलवून घेतलं त्यांच्यासोबत बसायला आणि अमोल इथे स्कूटी काढवते. तर देवपूजा वगैरे झाली, नाश्ता करून झाला. घाईघाईत निघायचं होतं कारण 10 वाजता ती बँक ओपन होते. तर आम्ही ना ॲक्च्युली मी माझी लाडकी बहीण हा फॉर्म भरलेला, त्याचा ॲप्रुव्हल पण आलं. पण नंतर मला कळलं की माझा नंबर आहे ना, जो लिंक नाही आहे बँकेशी, त्याच्यामुळे ते करण्यासाठी आम्हाला मेन ब्रांच आहे ना माझी डोंबिवलीला, तिथे जाणं गरजेचं होतं. तर आम्ही निघालो. अमोल स्कूटी पार्किंगला लावत होते, तोपर्यंत मी पुढे जाऊन तिकीट काउंटरला तिकीट काढणार होती. अमोल आज थोडेसे लेट जाणार होते. थोडं अन्वीचं पण काम होतं बँकेमध्ये, म्हटलं ते पूर्ण करूनच तुम्ही ऑफिसला जा. तर सगळे पेपर, डॉक्युमेंट्स, ओरिजिनल, झेरॉक्स जे हवे होते ना, ते मी सगळं कॅरी केलेलं. कारण ना एवढ्या वस्तू परत जर आपण इथे ठेवून गेलो ना काही पेपर्स, तर परत येणं जाणं पॉसिबल नाही आहे. आणि अन्वी पण लहान आहे, त्याच्यामुळे तिच्यासोबत आईला ठेवलं आणि आम्ही निघालो डोंबिवलीला. तर ट्रेनची वेट करत होतो. बारीक बारीक पाऊस चालूच होता. तर ज्यांनी माझी लाडकी बहीण फॉर्म भरलेला आहे ना, ज्यांचं ॲप्रुव्हल आलं आहे पण त्यांना अजून पेमेंट आलेलं नाही, तर त्यांनी प्लीज बँकेत जाऊन चेक करा की तुमचा नंबर लिंक आहे की नाही. त्याच्यामुळे हा इश्यू होत आहे. आपला आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे हे पेमेंटचा इश्यू होतो आहे. जर एखाद्या व्यक्तीचे 2 अकाउंट असेल ना, दोघांपैकी एक जरी लिंक असेल आणि जो नाही आहे तो तुम्ही जर फॉर्ममध्ये दिला असेल ना, तर जो लिंक आहे त्याच्यावर ते पैसे येतात. माझ्या स्वतःच्या घरात असं घडलेलं आहे. आम्ही टाकलेलं स्टेट बँक आले पंजाबमध्ये, असं झालेलं आहे. का तर ते लिंक होतं म्हणून, का किंवा त्यांची प्रोसिजर काय हेही माहिती नाही पडलं. पण माझं दोन्ही अकाउंट आहेत ना, ते ॲक्च्युलीमध्ये लिंक नाही आहे. त्याच्यामुळे मी आणि अमोल, म्हणजे अमोलची माझ्यामुळे खूप धावपळ झाली. ते इथून वॉकिंग डिस्टन्स ना बरोबर एक 7 का 10 मिनटाचं होतं बँकेमध्ये. पटपट आम्ही चालत होतो, तर आज खूप गर्दी असणार, कारण ज्या बायकांचं लिंक नसेल ना त्यांची गर्दी खूप असणार बँकेत. आणि खरंच तसंच झालं. तर ना तिथे गेल्यावर आम्हाला DBT म्हणून हा फॉर्म भरायला लावला. त्याला आधार कार्ड आणि फोटो लावायला सांगितलं. DBT मीन्स डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे जे सरकारमार्फत आपल्याला पैसे येतात ना ते. तर तो फॉर्म दिला आणि KYCचा फॉर्म भरला आणि आम्ही निघालो. म्हणजे अमोल गेले ऑफिसला आणि मी आली घरी. तर साधारण 11:30 का 12 वाजता मी आलेली. त्याच्यानंतर मधलं मी व्हिडिओ काही केले नाही आहेत. आणि रात्री सर्व वांग्याचं भरीत, कारल्याची भाजी, चपाती आणि भात बनवलेला. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.